प्रियंका, विपशना, वेरी गुड मॉर्निंग. श्वेता, गुड मॉर्निंग श्वेता. रोहित, चलो वेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. लेट्स मार्क युअर अटेंडन्स फास्ट. कालच्या क्वेश्चन्सला समोर घेऊन जाणे आहेत आपल्याला. निकिता, गुड मॉर्निंग. शिफ्ट 2 काल सुरू केला होता आपण, राईट ना. शिफ्ट 2 त्याचे क्वेश्चन्स समोर घेऊन जाणे आहेत. तयारी तर केली असेलच तुम्ही. इनफॅक्ट आता तुमची तयारी मला चांगली दिसते. प्रश्न दिसला की तुमचे आन्सर्स लवकर यायला सुरुवात झालेले आहेत. इट मीन्स तयारी चांगली सुरू आहे. चला पुढे आहे पुन्हा प्रेरणा. गुड मॉर्निंग प्रेरणा. चला रे, बाकी पुन्हा 1 मिनिट शिल्लक आहे. ठेवत्या बाकीच्यांना. आपण सुरुवात करूया. कॉपी आणि पेन तुम्ही घेऊन बसले असालच, आय होप सो. प्रश्न दिसला की सरळ पेन चालवणे आहे तुम्हाला, राईट ना. लास्ट लेक्चरमध्ये 21 पर्यंत झालं होतं कदाचित. नाव फ्रॉम 22nd. ओके, चला क्वेश्चन दिसतोय क्लिअर. उषा, गुड मॉर्निंग उषा. क्वेश्चन क्लिअर दिसतोय का? मार्क करा तर. साधा सोपाचा क्वेश्चन दिसतोय डिस्टन्स अँड डिरेक्शनचा. यस श्वेता दिसतोय. देन लेट्स सॉल्व. प्रेरणा, यस. चला ड्रॉ करा. डिस्टन्स अँड डिरेक्शनचा क्वेश्चन दिसतोय. पूर्ण मार्क देऊन यस उषा दिसतोय. चला. Study the following information carefully to answer the given questions below. Point L is 3 meter to the west of point K. ड्रॉ करा फटाफट, उत्तर मिळतील. फ्रीचे मार्क्स असतात डिस्टन्स अँड डिरेक्शनचे. पॉईंट M 2 मीटर नॉर्थ ऑफ पॉईंट K. पॉईंट M is 4 meter east of point M. Point O is 2 meter south of point L. And finally, point J is 3 meter east of point O. फटाफट उत्तरे तयार व्हायला पाहिजे. चला पुन्हा कोण कोण आलं रे? मार्क युअर अटेंडन्स मार्क करत चला. जे येतात ते बघू द्या मला. पुन्हा कोणाची प्रेझेंटी लागली इथे? नवीन कोणी? मार्क युअर अटेंडन्स. पुन्हा नवीन आलेले. शिवाली, गुड मॉर्निंग शिवाली. चला शिवाली, पेन चालवणे आहे पटकन. डिस्टन्स अँड डिरेक्शनची डायग्राम ड्रॉ करणे आणि तिन्ही क्वेश्चनचे आन्सर्स फाइंड आउट करणे आहे. विशाखा, गुड मॉर्निंग विशाखा. लेट्स सॉल्व. यस श्वेता, बिलकुल तयारीनेच. क्वेश्चन नंबर 22चा ऑप्शन नंबर डी बोलते आहे श्वेता. राव, गुड मॉर्निंग. चला फटाफट सॉल्व करा. क्वेश्चन नंबर 23चं पण आलेलं आहे. दॅट इज ऑप्शन नंबर ए, नॉर्थ ईस्ट. श्वेता 24चं पण आलेलं आहे. इन्स्टंट उत्तरे मिळतात त्यांची. ऑप्शन नंबर बी 24. यस रोहित, डन, व्हेरी गुड रोहित. ऑप्शन नंबर ए 23. 22 कुठे गेला रे रोहित? 22nd कुठे गेला तुझा? चौधरी, सॉरी निकिता. यस 22nd. ऑप्शन नंबर डी निकिता. 23 ऑप्शन नंबर ए. रोहित 22 कुठे गेला? यस निकिता 24 ऑप्शन नंबर बी. चला एनीबडी अगेन? यस रोहित 22 ऑप्शन नंबर बी. डेट 24. चला बाकी लेट आलेले, उशिरा आलेले झालं का? डन झालं आहे का डायग्राम? प्रेरणा, तिन्ही उत्तरे एकत्र डी, ए अँड बी. ओके 24चं ऑप्शन नंबर बी. विपशना डी, ए, बी. यस, आय एम डॅम शुअर की तुमच्या सर्वांचे आन्सर्स एकदम बरोबरच असतील. चला तरी फटाफट ड्रॉ करून घेऊया. पॉईंट एल इज 3 मीटर टू द वेस्ट ऑफ के. हे जर इथे असेल तर हा 3 मीटर इकडे असेल. आपण 3 मीटर घेऊया. वेस्टला कोणता पॉईंट आहे? 3 मीटर वेस्ट ऑफ पॉईंट के.
Point M is 2 meter north of point K. 2 meter north. 2 meter north means वर असायला पाहिजे तो. Point M is 2 meter north. Point M. I think that 2 meter that is north. At point K. Point N is 4 meter east of point M. East. That is 4 meter. From the point M. Point O is 2 meter south of point L. South means खाली. कोणता point आहे? That is O. That is 2 meter. And finally point A is 3 meter east. It is right side ला point O. Which are east. That is point O. Simply अशीच काहीतरी डायग्राम तुमची तयार झाली असेल. अभिषेक गुड मॉर्निंग. आणि अशी तयार झाली असेल तर सर्व क्वेश्चनचे आन्सर्स इन्स्टंटली तुम्हाला मिळाले असतील. चला बघूया. विच अमंग द फॉलोइंग पॉईंट्स आर इन लाईन. एका लाईनमध्ये कोणते आहेत? ओ जे के आहे का? ओ जे एन के नाही. एका रांगेत एक तर वर्टिकली और हॉरिझॉन्टली सरळ लाईन तयार व्हायला पाहिजे. एम एन एल आहे का? एम एन एल. वेर इज एम एन एल? एम एन एल नाही. हा सुद्धा एका वर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली लाईनमध्ये तयार होत नाही. एल के जे नाही. एल के जे पण नाही. एम के जे यस. एम के जे एका रांगेत आहेत बेटा वर्टिकली. त्याचा ऑप्शन नंबर डी आन्सर व्हायला पाहिजे आणि तुमच्या सर्वांचा आलेला आहे. चला नेक्स्ट मध्ये काय बोलत आहे? इन विच डिरेक्शन इज पॉइंट एन विथ रिस्पेक्ट टू ओ. हा एन कोणत्या डिरेक्शनला आहे? एन कोणत्या डिरेक्शनला आहे? दॅट इज नॉर्थ ईस्ट दिसतोय ऑप्शन नंबर ए. राईट ना. नॉर्थ ईस्ट ऑप्शन नंबर ए. डिस्टन्स अँड डिरेक्शन्स. चला फायनली लास्ट. हाऊ मेनी डिस्टन्स बिटवीन जे अँड एम? वेअर इज जे अँड एम? आता ऑलरेडी 2 मीटर आहे. देन हा इथून उत्पत्त 2 मीटर. हा सुद्धा 2 मीटर असायला पाहिजे. 2 दॅट इज 4 मीटर. ऑप्शन नंबर बी. सर्वांची उत्तरे सर्व राईट आहेत एकदम. राईट ना. सो कसा क्वेश्चन होता? एनर्जी जनरेट करण्यासाठी आता समोर जाणे आहे ना. आता तर तुमची धावपळ आता सुरू होईल. कशाला येत आहे रे? कोणी आठवण करते की काय? ओके राईट ना. चला क्लिअर आहे सर्व? क्लिअर आहे का? मार्क करा पटकन. येस. चला आता हा एनर्जी जनरेट झालेली आहे. आता समोरचे क्वेश्चन बोलूया. एकच मिनिट पाणी बोलून घेतो. उचकी आल्याची बंदच होत नाही राहू. चला रेडी राहा. नेक्स्ट क्वेश्चनसाठी फटाफट थोडा बोर्ड साफ करून घेतोय. मीन्स नेक्स्ट क्वेश्चन डील करायला आपल्याला किंवा रीड करायला सोपं होईल. ओके काहीतरी मस्त लावलं दिसतंय. वा. 8% लिव ऑन 4 स्टोरीज. अच्छा स्टोरीज मीन्स फ्लोर्सला अरेंज करणे आहे. मीन्स पझलचा क्वेश्चन आहे. अँड ऑल ऑफ यू आर रेडी की असे क्वेश्चन्स आपण याच्यापूर्वी पण घेतलेले आहेत. फटाफट पझल ड्रॉ करणे आहे. आणि कंडिशन्स काय दिले आहे? 4 स्टोरीज बिल्डिंग सच एज ग्राउंड फ्लोर इज नंबर 1, फ्लोर जस्ट अबोव इट नंबर 2 अँड सो ऑन टिल द टॉपमोस्ट फ्लोर. मीन्स जे फ्लोर्स असतील फ्लोर्स जे 1 2 3 4 मीन्स 4 सर्वात वर असेल, 3 नंतर असेल, 2 इथे असेल आणि बघू. हे काय झाले तुमचे फ्लोर्स. ओके लागा तुम्ही कामाला फटाफट. लागले असालच आय होप सो की फ्लोर नंबर इच ऑफ द फ्लोर्स हॅज 2 फ्लॅट्स. बरं का 2 फ्लॅट्स आहेत इन इट अँड फ्लॅट 1 अँड फ्लॅट 2. ओके फ्लॅट 1 अँड फ्लॅट 2 बोलता आहे. फ्लॅट 1 आणि डिरेक्शन काय दिली आहे? इमिजिएटली अबोव फ्लॅट 1. ओके 1 2 3 4 यानुसार इमिजिएटली बिलो फ्लॅट. सेम मागे एक क्वेश्चन असा केला होता त्यानुसारच आहे. अँड सो ऑल इन द सेम वे फ्लॅट 2 ऑफ फ्लोर 2 इज इमिजिएटली अबोव द फ्लॅट बी ऑफ फ्लोर 1. मीन्स हे सर्व फ्लॅट 1 इकडे फ्लॅट 1 आणि फ्लॅट 2 यांची अरेंजमेंट करणे आणि हे एकत्र आहे. बट कोणत्या डिरेक्शनला आहे? आयदर फ्लॅट 1 फ्लॅट 1 इज इन वेस्ट. यस आपण एकदम ड्रॉ केले. फ्लॅट 1 इज इन वेस्ट.
वेस्टला आहे फ्लॅट 2च्या. ओके, आणि मग इथून कंडिशन सुरू होत आहे. पटकन रीड करा आणि अरेंज करा, आणि ज्यांची डन होते आहे त्यांनी पटकन मार्क करा की यस सर डन. पी लिव्स टू द नॉर्थ वेस्ट ऑफ यू डिस्टन्स डिरेक्शन नुसार ड्रॉ करा पटकन. देअर इज 1 फ्लोअर गॅप बिटवीन पी अँड यू. पी अँड यूमध्ये 1 फ्लोअरचा गॅप आहे. फ्लोअरमध्ये बरं का, नॉट फ्लॅट्समध्ये. R lives to the southwest of Q. ओके, साऊथ वेस्ट दाखवा. अँड लिव्स ऑन एन इवन नंबर फ्लोअर. चला करत चला फटाफट अरेंजमेंट. W lives above V's floor. Both T and S live in the same flat. Same flat means flat 1 और flat 2 मध्ये एकाच फ्लॅटमध्ये दोघे राहत असतील T और S. Either flat 1 or flat 2. T lives to the north of Q. Okay. S lives on the odd numbered floor. असं काही विशेष कठीण किचकटचं दिसत नाही आहे. कॉम्प्लिकेटेडचा सहज करता येईल की फ्लॅट 1 2 3 4 खालून वरपर्यंत आणि फ्लॅट 1 आणि फ्लॅट 2 यांची अरेंजमेंट करणे आहे. लेट्स ड्रॉ. कुणाचं डन होतं पटकन मार्क करा, मग आपण याचे आन्सर्स बघूया. यस श्वेता, व्हेरी गुड. श्वेताचं डन झालेलं आहे. शाबाश. विपश्यना, शाबाश. चला एनीबडी अगेन. श्वेता आणि विपश्यना. श्वेता विपश्यना क्वेश्चन नंबर 25 चा आन्सर. यस प्रियंका, शाबाश, व्हेरी गुड. प्रियंकाचं पण डन. कल्पना, व्हेरी गुड. निकिता, गट डन झालेला आहे. तर क्वेश्चन नंबर 25 चा आन्सर तुमच्या सर्वांचा सारखाच असायला पाहिजे. यस रोहित, व्हेरी गुड. रोहितचं पण डन झालेलं आहे. शाबाश. चला क्वेश्चन नंबर 25 चा आन्सर काय असेल मग क्लिक करूया. नेक्स्ट क्वेश्चनला बघूया. क्यू विपश्यना. क्यू मीन्स ऑप्शन नंबर 1. यस श्वेता, ऑप्शन नंबर 1. यस क्यू. निकिता, व्हेरी गुड. यस 25 ऑप्शन नंबर ए मीन्स क्यू. चला पुन्हा कोणी केले का रे? पुन्हा झाले कोणाचं? चला बघूया. अशा काही विशेष कंडिशन दिलेल्या नाही आहेत. काय होतं पी लेवल टू द नॉर्थ वेस्ट ऑफ मीन्स यू जर इथे असेल तर पी इथे असायला पाहिजे. पी इथे असायला पाहिजे. पहिली कंडिशन झाली. देअर इज 1 फ्लोअर गॅप बिटवीन पी अँड यू. पी अँड यूच्या मध्ये 1 फ्लोअरची गॅप आहे. 1 फ्लोअरची गॅप दाखवली. देन आर लिव्स टू द साऊथ वेस्ट ऑफ क्यू. बरोबर. सेकंड कंडिशन दिली आहे. आर लिव्स टू द साऊथ वेस्ट मीन्स साऊथ वेस्ट मीन्स कुठे डिरेक्शन दिली आहे. कुणाचा? आर लिव्स टू द साऊथ वेस्ट ऑफ क्यू. क्यू जर इथे असेल तर आर इकडे असायला पाहिजे साऊथ वेस्ट डिरेक्शनला. राईट ना, ही साऊथ वेस्ट डिरेक्शन. राईट. अँड लिव्ह ऑन ॲन इवन नंबर. कोण? हा आर. बरं का, हा आर म्हणतात की हा इवन नंबरवर राहतो. आर लिव्ह टू द साऊथ वेस्ट ऑफ क्यू अँड लिव्ह ऑन ॲन इवन नंबर फ्लोअर. डब्ल्यू लाईज अबोव व्ही. डब्ल्यू हा व्हीच्या वर राहतो. व्ही इथे असेल तर डब्ल्यू इथे असेल. याच्यामध्ये किती फ्लॅटचा डिस्टन्स आहे हे माहिती नाही. बोथ टी अँड एस लिव्स इन द सेम फ्लॅट. टी अँड एस सुद्धा हे सेम फ्लॅटला राहतात. टी अँड एस कुठे आहेत? कोणत्या फ्लॅटमध्ये नाही, बट टी अँड एस हे सेम फ्लॅटला राहतात. बट टी वर किंवा खाली कुठे पण असू शकतो फ्लॅट. आयदर फ्लॅट 1 और फ्लॅट 2. टी लिव्स टू द नॉर्थ ऑफ क्यू. नॉर्थ ऑफ क्यू. टी लिव्स टू द नॉर्थ ऑफ. हा जो क्यू आहे त्याच्या नॉर्थला कोण राहतो? दॅट इज टी. राईट. आता स्पष्टपणे इथे तुम्हाला फ्लॅट 1 इज द वेस्ट टू फ्लॅट 2 बोलतो आहे. इट मीन्स हा जो यू आहे हा फ्लॅट 2 मध्ये असेल आणि पी जो आहे तो फ्लॅट 1 मध्ये असेल. राईट. टी अँड क्यू इकडे लेफ्ट साईडला आर दिसतो आहे. मीन्स टी अँड क्यू फ्लॅट 2 मध्ये असायला पाहिजे. अँड टी अँड एस हे दोघे एकाच फ्लॅटमध्ये राहतात. मीन्स या फ्लॅट 2 मध्येच एस कुठेतरी असायला पाहिजे. जिथे आर हा इवन नंबरमध्ये आहे. आर हा इवन नंबर. जर मी इथे टी घेतला इथे क्यू घेतला तर आर इवन नंबरमध्ये येऊ शकतो का? यस. आर तर हा इवन नंबरमध्ये आहे. इट मीन्स आर हा 4th नंबरवर असणार नाही. फोर्थ फ्लोअरवर असणार नाही कारण तो खाली दिसतो आहे. 4th फ्लोअरवर आर असणार नाही म्हणजे आर इथे असायला पाहिजे.
हे का या कंडिशननुसार. आणि आर जर इथे असेल तर मला इथे टी आणि क्यू या दोघांच्या जागा इथे फिल करता येतील. दॅट इज टी अँड क्यू. टी अँड क्यू यांच्या जागा मला इथे फिल करता येतील. शिल्लक राहिले पी अँड यू यांची जागा. जर मी इथे पी घेतला तर एक फ्लॅट सोडून मला इथे यू घेता येईल. किंवा इथे जर मी पी घेतला तर एक फ्लॅट सोडून मला इथे यू घेता येईल. बट इथे असं बोलतं आहे की टी अँड एस पण आहे तिथे. टी अँड एस आणि डब्ल्यू अँड व्ही एकमेकांना डब्ल्यू हा वर पुन्हा तुमच्या दिला आहे का एस लाईक ऑन द ऑड नंबर. बरोबर बघा एस तर या रांगेत झाला पाहिजे. मी इथे येणार आहे तर एस इथे येईल. राईट. एस जर इथे येत असेल तर पी अँड यू आपल्याला सॅटिस्फाईड करते. दॅट इज पी आणि एक फ्लॅट सोडून दॅट इज यू. आता राहिलेले हे जे दोन आहेत तर डब्ल्यू अँड व्ही इथे घेता येतील. राईट ना. ही झाली आहे तुमची अरेंजमेंट. अशीच काही आहे का? थोडं मार्क करा तर. अशीच काही अरेंजमेंट आहे का? येस व्हेरी गुड रोहित निकिता. जर अशीच अरेंजमेंट असेल तर प्रश्नांची उत्तरे पण सहज मिळतील. यश शिवाली अशीच आहे. पुन्हा यस विकर्षण साधा सोपाचा सहसा प्रश्न होता. असा काही किचकट कॉम्प्लिकेटेड नाही. आणि क्वेश्चन नंबर 25 बोलतोय हू द फॉलोइंग यूज थर्ड फ्लोर इन फ्लॅट 2. थर्ड फ्लोअरला फ्लॅट 2 मध्ये कोण राहतात दॅट इज क्यू. आणि तुमच्या सर्वांचा आन्सर आलेला आहे. आपण या पेजला फ्लिप करूया आणि पुन्हा रिटर्न येऊया. क्वेश्चन रीड करू आणि पुन्हा रिटर्न याच्यावर येऊया. तर क्वेश्चन नेक्स्ट काय बोलतोय? नेक्स्ट क्वेश्चन काय बोलतोय? नेक्स्ट क्वेश्चन 4 of the following are alike in a certain way and hence from the group find the one which does not belong to that group. या 5 पैकी एक ऑडमॅन आहे. ऑडमॅन RPTWU. RPTWU कोण आहे चेक करा तर. RPTWU यांच्यापैकी एक ऑडमॅन आहे कोणता तरी जो या ग्रुपमध्ये बसत नाही. कोण असायला पाहिजे? RPTWU पैकी कोण असायला पाहिजे जो या ग्रुपमध्ये बसत नाही? चला चेक करा तर. डब्ल्यू बोलताय, श्वेता बोलताय डब्ल्यू बसत नाही या ग्रुपमध्ये. यस. ऑड नंबर और इवन नंबरवर असतात असे क्वेश्चन बरं का. आर बघा ऑड नंबरच्या फ्लॅटमध्ये आहे की इवन नंबरमध्ये आहे. आर इवन नंबर. पी पण इवन नंबरमध्ये आहे. टी पण इवन नंबरमध्ये आहे. डब्ल्यू ऑड नंबरमध्ये आहे. राईट ना. फ्लॅट 3 मध्ये आहे डब्ल्यू. अँड यू ऑल्सो इवन नंबरमध्ये आहे. दॅट्स वाय तुमचा आन्सर असायला पाहिजे डब्ल्यू. या सर्वांचा आन्सर डब्ल्यू की डब्ल्यू हा ऑड नंबरच्या फ्लॅटमध्ये राहतो. बाकी सर्वच्या सर्व इवन नंबरच्या फ्लॅटमध्ये आहे. व्हेरी गुड ऑल ऑफ यू. चला नेक्स्ट क्वेश्चनला डील करूया. काय बोलत आहे? विच अमॉंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू. आता अरेंजमेंट तर तुमच्याकडे झालेली आहे बरं का. आता याला फ्लिप करत नाही की या तीन पैकी कोणतं स्टेटमेंट असं आहे जो ट्रू नाही आहे मीन्स फॉल्स आहे. नॉट ट्रू मीन्स फॉल्स. चला नंबर 1 बघा. पी लाईव्ह ऑन द टॉप मोस्ट फ्लोअर आहे का? पी लाईव्ह ऑन टॉप मोस्ट फ्लोअर. येस पहिलं तर ट्रू आहे. राईट. कोणतं असायला पाहिजे याचा आन्सर? पटकन. वी लाईव्ह ऑन द ऑड नंबर फ्लोअर. वी लाईव्ह ऑन द ऑड. यस ऑड नंबर फ्लोअरला आहे तो. टी लिव्स ऑन द साऊथ ईस्ट ऑफ व्ही. टी लिव्स ऑन द साऊथ ईस्ट. टी हा साऊथ ईस्टला राहतो का? साऊथ ईस्टला आहे का? नाही. हा नॉर्थ ईस्टला आहे. तर हे सॉरी हा जो थर्ड नंबरचा आहे हा नॉर्थ ईस्ट. ठीक. आणि ओनली थर्ड इथे म्हणता येईल दॅट इज ऑप्शन नंबर डी. यस ऑप्शन नंबर डी ओनली थर्ड इज द रॉंग स्टेटमेंट. राईट ना. टी हा साऊथ ईस्टला राहत नाही बीचचा. तो नॉर्थ ईस्टला राहत आहे. राईट व्हेरी गुड. चला 28 नंबरवर या. हाऊ मेनी फ्लोअर्स गॅप इज देअर बिटवीन पी अँड एस. पी अँड एस किती फ्लोअरची गॅप आहे पी अँड एस मध्ये? किती? 1 2 फ्लोअरची गॅप दिसत आहे सरळ. राईट ना. यस 2 फ्लोअरची गॅप. 2 फ्लोअरची गॅप आहे. अरेंजमेंट झाली आहे. क्वेश्चनचे आन्सर सहज मिळतात. यस 2 फ्लोअर. राईट व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चनला इकडे करत आहे. विच अमंग द फॉलोइंग कॉम्बिनेशन इज ट्रू. चला काढा तर या 5 पैकी कोणती कॉम्बिनेशन्स ट्रू असतील. विच अमंग द फॉलोइंग
कॉम्बिनेशन इज ट्रू. टी फ्लॅट 1ला राहतो का, पी सेकंड फ्लोअरला राहतो का, क्यू थर्ड फ्लोअरला राहतो का, यू थर्ड फ्लोअरला राहतो का, और एस फ्लॅट 1ला राहतो का, कोणतं असेल? ऑप्शन नंबर सी बोलते आहे प्रेरणा. ऑप्शन नंबर सी 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 यस रोहित श्वेता. ऑप्शन नंबर सी. क्यू थर्ड फ्लोअर यस क्यू थर्ड फ्लोअर. ऑप्शन नंबर सी. चला बघूया तर क्यू थर्ड फ्लोअरवर आहे का. यस क्यू थर्ड फ्लोअरवर आहे. तर ऑप्शन नंबर सी मस्ट बी युअर आन्सर. राईट ना. साधा सोपासा प्रश्न सर्वचा सर्व होऊन धरून गेलेला आहे तुम्हाला. ॲट ऑलमोस्ट सर्वांची ती जी अरेंजमेंट आहे ती सुद्धा ॲक्युरेट आहे, ॲज वेल ॲज क्वेश्चनचे आन्सरसुद्धा तुम्हाला सर्व ॲक्युरेट आहेत. चला क्लिअर आहे का. मार्क करून द्या. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाणे आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर कन्फर्म करून घ्या. येस 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 क्लिअर आहे. येस क्लिअर. व्हेरी गुड ऑल ऑफ यू. चला नेक्स्ट क्वेश्चनसाठी रेडी राहा मग. आता कशावर कसा येईल काही सांगता येणार नाही, बट बी रेडी. बघूया काय काय म्हणता येते. हा पुन्हा अरेंजमेंट दिलेली आहे काहीतरी, अँड सिटिंग अरेंजमेंट आहे. सिटिंग अरेंजमेंट राईट. चला आधी तर याला झूम करू, तुमच्या सर्वांना दिसेल असं. दिसतोय ना क्लिअर. 6 पर्सन आर सिटिंग in a row facing to the north. तुम्ही सरदा क्वेश्चन सोपा झाला आहे राईट. चला क्लिअर आहे ना. दिसतोय क्लिअर. चला मग कंडिशन्स डील करा फटाफट. काय कसा सजेस्ट दिसतोय. क्लिअर दिसतोय सर्वांना. फक्त मलाच क्लिअर दिसत नाही, मला ब्लर होतं एकदम जवळ आहे म्हणून. की सी सीट्स थर्ड फ्रॉम द वन ऑफ द एंड्स. The one who is 12 years old sits second to the right of C. चला करत चला फटाफट डील. 2 वेज तयार होतील बरं का. सी सीट्स थर्ड फ्रॉम द वन ऑफ द एंड. सी एका कुठल्या तरी एंडवरून थर्डवर आहे. एक कुठल्या पण एंडपासून सुरुवात करा. कुठल्या पण एका एंडपासून सुरुवात करा. 2 वेजला डिफरंट डायग्राम्स तयार करू नका. जर समोर चुकत असेल तर त्याला रिक्रिएट करा. द वन हू इज 12 years old sits second to the right of C. Okay. The number of persons sitting right of the one who is 12 years old is same as the number of persons sitting to the left of D. चला कंडिशन ही पण क्लिअर आहे, काही काम नाही. O sits second to the right of the one who is 6 years old. Okay. 2 persons sit between D and B. B whose age is twice than D. बरं का. B ज्याची एज D पेक्षा ट्वाईस असायला पाहिजे. and sits to the right of P. The one who is 36 years old sits third to the left of the one who is 15 years old. The age of O is 18 years. चला कुणाची डन होत आहे आधी तर बघूया. असे क्वेश्चन याच्यापूर्वी पण आपण केलेले आहेत. पझल्स टाईपचे सिटिंग अरेंजमेंट आहे. सिटिंग अरेंजमेंट दाखवणे आणि त्यांचे एजेस आणि सर्वांचे एजेस डिफरंट आहेत बरं का. फिजिकल आर दे हॅव डिफरंट एजेस. सर्वांचे एजेस डिफरंट असायला पाहिजे, सारखे नको. चला बघूया कुणाकुणाचं डन होत आहे लवकर. आणि डन झाल्यावर क्वेश्चन नंबर 30 आणि 31 दिसतोय. त्याचे आन्सरसुद्धा मॅच व्हायला पाहिजे. लेट्स ड्रॉ. कुठल्या तरी एका वेने डील करा. जर चुकत असेल तर पटकन त्याला फ्लिप करून घ्या. की सी सीट्स थर्ड फ्रॉम द वन एंड. एक एक्स्ट्रीम एंडला थर्डला बसलेला आहे तो. कुठल्या पण एका थर्डवर तुम्ही त्याला काउंट करा आणि डील करून बघा. यस अश्विनी व्हेरी गुड. अश्विनीचं डन झालेलं आहे. अश्विनी डन झाला असेल तर क्वेश्चन नंबर 30 आणि 31 दिसतोय राईट ना. त्याचे आन्सरसुद्धा जनरेट करू. प्रेरणा शाबाश. प्रेरणाचं पण झालं आहे. चला 30 31 प्रेरणा. हां चला एनिबडी अगेन. अश्विनी बोलते 30चा ऑप्शन नंबर ए. ओके 39 years. Then 31. What is the sum of the age of C and B? Yes, श्वेता डन झालेला आहे. श्वेता डन झालं असेल तर 2 क्वेश्चनचे आन्सर्स फाइंड आउट करणे आहेत. निकिता व्हेरी गुड. कल्पना शाबाश. रोहित व्हेरी गुड. चला काढा 2 क्वेश्चनचे आन्सर्स. 31चा अश्विनी बोलते दॅट इज ऑप्शन नंबर बी मीन्स 48. ओके. प्रेरणा 30 ते 39 years. ओके. शिवानी व्हेरी गुड बेटा. चला 2 क्वेश्चनचे आन्सर्स फाइंड आउट करा. रोहित 30चं ए
कल्पना ए, ओके. प्रेरणा 31 to 48, ओके. 31 ऑप्शन नंबर बी 48. रोहित 48. 30चं ए अँड 31चं बी. निकिता व्हेरी गुड. चला एनिबडी अगेन. पुन्हा कोणाचं झालं रे? इन्स्टंट व्हायला पाहिजे. यापूर्वी पण असे क्वेश्चन्स आपण डील केलेले आहेत. चला बघूया बोर्डवर. सिक्स पर्सन्स आहेत आज सिटी इन रो. त्याला दाखवून देऊया ते 6 पर्सन्स. 1 2 3 4 5 सर्वच्या सर्व क्वेश्चन जे आले आहेत इकडे ड्रॉ. चला 6 पर्सन्स आहेत दाखवून द्या. 6 पर्सन 1 2 3 4 5 6 राईट. 6 पर्सन दाखवून दिलेले आहेत. आणि काय म्हणतात सी इज थर्ड फ्रॉम वन ऑफ द एंड. सी हा कुठल्या तरी एका एंड, तर हा एक असेल किंवा हा एक असेल, त्याच्यापासून थर्ड स्टँडवर. आता त्यासाठी तुम्हाला दोन जागा मिळतील बरं का. जर या एंडने बघितलं तर सी इथे मिळतोय, पण या एंडने म्हटलं तर सी इथे मिळतोय. कुठे पण एका ठिकाणी सुरुवातीला घेऊन घ्या, कुठे पण घ्या आणि एकाच वेळेने प्रोसीड करा. जर कंडिशन चुकत असेल, एखादी स्टेटमेंट चुकत असेल तर इन्स्टंटली त्याला फ्लिप करून घेता येईल. हेच मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे. आणि त्याच पद्धतीने समजा मी सीला इथे घेतलं, आणि एखादी कंडिशन, एखादी स्टेटमेंट जर चुकत असेल तर मी सीला इन्स्टंट इथून काढून इथे घेईल आणि माझी अरेंजमेंट त्यानंतर चुकणार नाही. राईट. यासाठी विनाकारण 2 डायग्राम तयार करण्याचं गरज नाही. चला बघूया. सी इथे घेतल्यावर सर्व क्लिअर होतं का? सी थर्ड फ्रॉम वन ऑफ द एंड्स. द वन हु इज 12 years old सिट्स सेकंड टू द राईट ऑफ सी. सेकंड टू द राईट ऑफ सी मीन्स इथे येईल आणि तो कोण आहे? 12 years old. हा 12 years old असायला पाहिजे. सेकंड टू द राईट ऑफ सी. द नंबर ऑफ द पर्सन सिटिंग टू द राईट ऑफ वन हु इज 12 years. बघा राईटला 12 years जो आहे त्याच्या राईटला किती पर्सन सीट्स आहेत? दॅट इज 1. 12 years इज सेम ॲज द नंबर ऑफ द पर्सन सिटिंग टू द लेफ्ट ऑफ डी. तर डी इथे घेता येईल आपल्याला. डीच्या लेफ्टला पण 1 पर्सन रिमेनिंग तुम्हाला शिल्लक दाखवता येईल की जो 12 वर्षाच्या 12 yearsच्या त्याच्या राईटला जितके व्यक्ती बसलेले आहेत तितकेच व्यक्ती जिथे डी बसले त्याच्या लेफ्टला बसलेले आहेत. येस राव 30चं हे 31चं ऑप्शन नंबर बी. ओके नेक्स्ट बघूया. पर्सन सिटिंग टू द लेफ्ट ऑफ डी. ओ सिट्स सेकंड टू द राईट ऑफ वन हु इज 6 year old. हो आता ॲक्च्युली माहिती नाही ओ ॲक्च्युली कुठे आहे. अँड 6 year old हा कोण आहे तो सुद्धा माहिती नाही. पण समोरच्या कुठल्या तरी कंडिशनमध्ये ते डेफिनेटली क्लिअर होईल की 2 पर्सन सीट बिटवीन डी अँड बी. डी अँड बीच्या मध्ये 2 पर्सन बसले. जर डी इथे असेल तर 1 2, तर बी इथे असायला पाहिजे राईट ना. जर सीला इथे आपण कॅल्क्युलेट केलं आहे तर बी इथे असायला पाहिजे. 2 पर्सन सीट बिटवीन डी अँड बी. अँड मागची कंडिशन काय बोलतोय? ओ सिक्स सेकंड टू द राईट ऑफ द वन हु इज 6 year old. तर सेकंड इकडे पण येऊ शकतो, इकडे पण येऊ शकतो. पण समोरची कंडिशन आपण बघून घेऊया. 2 पर्सन सीट बिटवीन डी अँड बी. बी हुज एज इज ट्वाइस दॅन डी. या बीची एज बी हुज एज इज ट्वाइस दॅन डी बोलत आहे. तर हा जर 12 असेल तर हा 6 yearsचा असायला पाहिजे राईट ना. इथे क्लिअर होत आहे की बीची एज या डीपेक्षा ट्वाइस आहे. आणि आता मागचं सेंटेन्स आपलं क्लिअर होईल. ओ सिट्स सेकंड टू द राईट ऑफ द वन हु इज 6 year old. हा 6 year old असेल याच्या राईटला सेकंड हा इथे मिळतो तुम्हाला. चला इथपर्यंत क्लिअर आहे का? ज्यांचे उत्तर मी आन्सर्स तर आलेले आहेत बट इथपर्यंत मी जे करतोय ते क्लिअर आहे का? मार्क करा पटकन. येस. आणि अशाच वेळेने तुमचे पण तयार झालेले असतील. व्हेरी गुड. चला नंतर प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी क्लिअर करून दिलेलं आहे की नेक्स्ट बोलत आहे एन सिक्स टू द राईट ऑफ पी. पीच्या राईटला. आता पी आणि एन दोनच शिल्लक आहेत राईट ना. पी आणि एन दोनच शिल्लक आहे आणि इथे बोलत आहे एन सिक्स टू द राईट ऑफ पी. म्हणजे पी इथे असायला पाहिजे तर एन इथे असायला पाहिजे. दॅट्स ऑल. 6च्या 6 पर्सन्स मिळाले आहेत आणि आता त्यांचे फक्त बघणे आहेत एजेस. चला एजेस पण काढूया. द वन हु इज 36 year old सिट्स third to the left of the one who is 15 years old. And finally बोलतो आहे the age of O is 18 years. हा 18 years राईट. बट त्याच्या मागची कंडिशन बोलतो आहे the one who is 36 year old sits to the third of the left who is 15 years old. बघा एकच जागा अशी मिळते ज्यांच्यामध्ये हा थर्ड पोझिशनवर मिळतो आहे लेफ्टला याचा.
आणि बोलतो की द वन हु इज 36 और इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ द वन हु इज 15 इयर्स ओल्ड, तर हा 15 इयर्स असायला पाहिजे, तर हा 36 इयर्स असायला पाहिजे. दॅट्स ऑल. झाली आहे फायनल अरेंजमेंट. अशीच आहे का तुमची ॲज इट इज? सम प्लेसेस कंडिशन्स ॲज इट इज अशीच आहेत का? येस 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 येस, व्हेरी गुड. अशीच असेल म्हणजे सर्व क्वेश्चनचे आन्सर्स. मीन्स आपण सी जो घेतला होता तो योग्य ठिकाणी घेतला होता. सीला जर इथे घेतलं असतं तर कुठली तरी कंडिशन आपली मिसमॅच झाली असती, पुन्हा सीला अगेन तिथे घ्यावा लागला असता. येस, क्लिअर आहे. चला मग एक क्वेश्चनला ड्रॉ करू. काय बोलत आहे? इफ पी इज 3 years ओल्डर दॅन सी, सी पेक्षा 3 वर्षांनी हा मोठा असेल. पी कोण हा सी आहे 36 इयर्स, तर हा असायला पाहिजे 39 इयर्स. 39 देन विच ऑफ द फॉलोइंग एज ऑफ पी, दॅट इज 39 इयर्स. ऑप्शन नंबर ए जे तुमच्या सर्वांचं आलेलं आहे. राईट ना? मीन्स आपल्याला आता पीची एज पण मिळालेली आहे. पी 39 इयर्स एजचा आहे. राईट ना? क्लिअर आहे? क्लिअर आहे ना? चला मग बाकीचे 31, 32, 33 आणि 34 क्वेश्चन दिसत आहेत. क्लिअर? चला काढा, मार्क करायला काढायचे आन्सर. 31, 32, 31चं पण तुमचा आन्सर आला होता. राईट ना? 31 व्हॉट इज द सम ऑफ द एज ऑफ सी अँड बी? सी आहे 36 आणि बी आहे 12, 48 असायला पाहिजे. हे इथपर्यंत तर तुमचे आन्सर्स आले पाहिजे. राईट. नेक्स्ट 32, 33 आणि 34. 32 काय बोलते आहे श्वेता, रोहित? ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. राहू क्वेश्चन मार्क टाकत जा रे बेटा. राहू क्वेश्चन नंबर टाकत चला. राईट. उषा, रोहित 33 सी. उषा ऑप्शन नंबर ए 32. ओके 33 सी. निकिता 33 सी. राहू 33 सी. शिवाली 33 सी. ओके एकत्र विपश्यना 32 ए 33 सी 34 डी. चला 34चं डी येत आहे का रे? येस आलाच पाहिजे. जर ही अरेंजमेंट झाली असेल तर 34चं पण आन्सर तेच मिळेल. येस येस येस. हाऊ मेनी पर्सन सिट बिटवीन पी अँड डी? पी अँड डी यांच्यामध्ये किती बसले आहेत? एकही बसलेला नाही आहे. ऑप्शन नंबर ए नन. कुणीच बसलेला नाही आहे. ठीक. अरेंजमेंट झाली तर फ्रीचे मार्क्स तुम्हाला 10-15-20 सेकंदामध्ये मिळून जातात. 5च्या 5ही गुण तुम्हाला मिळून जातात. 33 हू ऑफ द फॉलोइंग सीट्स टू द एक्स्ट्रीम एंड ऑफ द रो? एक्स्ट्रीम एंडला एक तर पी बसलेला आहे और एन बसलेला आहे. पी और एन पैकी कोण मिळतं बघा? हा एन मिळतो आहे. ही मिळत नाही आहे. दॅट इज एन. ऑप्शन नंबर सी. येस ऑल ऑफ यू. ऑप्शन नंबर सी 33चं. राईट ना? चला नेक्स्ट. हू ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज ओल्डेस्ट? ओल्डेस्ट कोण आहे? हू ऑफ द फॉलोइंग पर्सन इज ओल्डेस्ट? नॉट क्लिअर. राईट. ओल्डेस्ट हू अमंग द फॉलोइंग पर्सन इज ओल्डेस्ट? सर्वात मोठा कोण आहे? 34. ऑप्शन नंबर डी बोलत आहे. ऑप्शन नंबर डी. यस पी आहे सर्वात मोठा. ऑप्शन नंबर डी. मिळालेला सर्व मार्क्स बिलकुल डेफिनेटली मिळतात सर. 30 क्वेश्चनमध्ये कन्सिडर केल्याने नाही, कन्सिडर केल्याने तो 39 होत आहे बरं का? प्रेरणा 39 होत आहे. मीन्स त्याची एज झाली ती क्लिअर 39. प्रेरणा त्याला आपल्याला 39च समोर कन्सिडर करणे आहे, कारण एक हा रिमेनिंग होता आपल्या अरेंजमेंटमध्ये बरं का? हा जर रिमेनिंग नसतं आणि मग काहीतरी कंडिशन दिली असती तर पर्टिक्युलर फक्त त्या पोर्शनसाठी त्याला इंटरचेंज और लेस दॅन और मोर दॅन पर्टिक्युलर त्या पोर्शनसाठी. बट आपण जेव्हा अरेंजमेंट केली, बी शुअर ऑल ऑफ यू की ज्यावेळेस आपण अरेंजमेंट केली होती याची, त्यावेळेस याची एज कन्फर्म नव्हती. राईट ना? याची एज कन्फर्म नव्हती. बट आपल्याला आता सर्वांची एज फाइंड आउट करणे आहे. सर्वांची एज जर अरेंजमेंटमध्ये समजा याची एज 39 दिलेली असती, अरेंजमेंटमध्ये ऑलरेडी कन्फर्म झाली असती, आणि मग जर एखादी कंडिशन दिली असती की पी इज 3 इयर्स, पीची एज जर 3 इयर्सने जर मोठी असती, जास्त असती, किंवा त्याचा काहीतरी इंटरचेंज की पीची एज आणि बीची एज इंटरचेंज जर केली असती तर पर्टिक्युलर त्या पोर्शनसाठीच ते इंटरचेंज झालं असतं. बट आपल्या अरेंजमेंटमध्ये हा सुटलेला होता, तर हा आपल्याला मिळाला क्वेश्चन नंबर 1 पासून. मीन्स आता आपली अरेंजमेंट कंप्लीट झाली आहे की हा आता 39 डेफिनेट असेल बरं का? प्रेरणा 39 हा डेफिनेट असेल. ओके येस प्रेरणा क्लिअर आहे. आता यात तो 39लाच कन्सिडर करून समोरच्या क्वेश्चनचे आन्सर्स जनरेट करणे आहेत तुम्हाला.
यस क्लिअर, व्हेरी गुड. चला बाकीच्यांना क्लिअर आहे का रे हा पॉईंट? यस यस. तर हु इज ओल्ड एज, दॅट इज पी ऑप्शन असायला पाहिजे. व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चनसाठी रेडी आहे? यस, श्वेता, शिवाली, विशाखा, कल्पना, ऑल ऑफ यू. हा पुन्हा काहीतरी अरेंजमेंटच आहे बदल टाईपची और सिटिंग अरेंजमेंट टाईपची. दिसतो का क्वेश्चन क्लिअर? क्वेश्चन क्लिअर दिसतो का? काय म्हणतो प्रेरणा? 35 नंबर क्वेश्चन. 35 सुटला की काय? एक मिनिट बघू दे. 34 नंतर ऑप्स 35 राहिला आहे खाली आहे का? अरे इथे 34 पर्यंत आहे. 35 इथे आहे का? 35 तर आहेच नाही. काहून गेला असेल चुकीने. 35 तर दिसतच नाही आहे ना. 34च्या नंतर हा डायरेक्टली 36 झाला. हा 34ला एंड झाला बरं का. 34ला एंड झाला. 35 इथे नाही आहे. 34 नंतर नेक्स्ट पेजला मी टर्न केलं तर डिरेक्टली 36 पासून सुरू होत आहे. फ्रेंड आता राहून गेला असेल बरं का टाईप करायला. 36, 37, 38, 39 अँड दॅट इज 40. चुकीने राहून गेला असेल. आपला तो टाईपरायटर आठवतो ना? आठवतो ना? त्याला भलते भलते काहीतरी विचार आले असतील आणि त्याने सोडून दिला असेल. ओके चला क्वेश्चन क्लिअर दिसतोय तुम्हाला? सिटिंग अरेंजमेंट आहे, सर्क्युलर शेपमध्ये दिसतोय तो सर्क्युलर टेबलवर, राईट. चला लेट्स सॉल्व. खरं तर फाइंड आउट करू याचे आन्सर्स. ज्यांची डन होईल त्यांनी डन करा. चला आय एम वेटिंग. फायनली मला असं वाटतं की लास्टच क्वेश्चन असायला पाहिजे, याच्यानंतर शीट नाही आहे. चला लास्ट क्वेश्चन आजच्यासाठी. लास्ट अरेंजमेंट, सिटिंग अरेंजमेंट. लेट्स सॉल्व. 9 person sits around a circular table such that some of them face towards center and some of them face outside the center. ओके असा पण क्वेश्चन आपण केलेला आहे. नॉट मोर दॅन 2 person सीट ॲडजस्टंट. हां बरं ही कंडिशन लक्षात ठेवूया बरं का. काय बोलतो आहे? नॉट मोर दॅन 2 person सीट ॲडजस्टंट टू इच अदर. सेम फेसेस डिरेक्शन मीन्स जर दोनच्या वर, दोन व्यक्तींच्या वर कंटिन्युअस ॲडजस्टंटमध्ये दोन व्यक्तीच्या वर एकाच डिरेक्शनमध्ये जर असतील तर ते चालणार नाही. दोनच्या वर होणार नाही तर तिसरा डिफरंट डिरेक्शनला बघेल. डी सीट सेकंड टू द राईट ऑफ वाय हू फेसेस इनसाइड. सुरू करा बिलकुल, लगा कामाला. एम सीट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ पी. Q sits third to the right of R. Q is an immediate neighbor of Y, but not the neighbor of T. Okay. One person sits between P and S. Who is not an who? Who means whom? S. S. Who is means S. Who is not immediate neighbor of R. S हा immediate neighbor of R असायला नको. D and T faces opposite direction. Okay. To each other. S face towards the center. S ला सेंटरला फेस करा. T is not an immediate neighbor of R and T is not the neighbor of Y. U faces opposite direction. चला बघूया कुणाचं टर्न होत आहे. लेट्स सॉल्व. डन झालं की मार्क करा पटकन तिथे.
बरोबर रीड करा कंडिशन्सला, बरोबर त्या सर्क्युलर शेपमध्ये ठेवा त्यांना. आणि ती जी कंडिशन दिली आहे की नॉट मोर दॅन 2% सीट्स ॲडजस्टेड टू इच अदर फेस सेम डिरेक्शन, याला अप्लाय करून बघा. डन होते. यस श्वेता, व्हेरी गुड. श्वेताचं डन झालेलं आहे. श्वेता जर डन झाला असेल तर क्वेश्चन नंबर 36, 37चे आन्सर्स मिळाले पाहिजे. रोहित, शाबाश, व्हेरी गुड रोहित. रोहितचं पण रोहित अँड श्वेता डन झालं आहे. तर क्वेश्चन नंबर 36, 37चा आन्सर सारखं असायला पाहिजे तुमच्या दोघांचं पण. श्वेता अँड रोहित, क्वेश्चन नंबर 36 अँड 37. How many persons face outside the center? And second, who among the following persons sits second to the right of T? Okay, Shweta बोलते हैं 36. Option number C. Option number C means 2. Okay. 4. 2 or 4? 4. Okay. कल्पना, शाबाश, झाली आहे डन कल्पनाची. वाय सॉरी श्वेता, डझंट मॅटर. 4 ना, ओके, ते टायपिंग मिस्टेक आलं असेल, डझंट मॅटर. रोहित 36 4. यस राहू, शाबाश, डन झालं आहे राहूचं. राहू 36 अँड 37 नंबरचा क्वेश्चन. रोहित 37 नंबर, कल्पना, श्वेता 37. Who among the following persons sits second to the right of T? 37. So option number C. Option number C, that is Y. शिवाली, शाबाश, डन झाला आहे शिवाली. शिवाली 2 क्वेश्चनचे आन्सर्स पाहिजे मला. 36 अँड 37. कल्पना 36, ऑप्शन नंबर C. ऑप्शन नंबर C मीन्स 2 persons. ओके, 2 persons faces outside the center. ओके ओके कल्पना. चला शिवाली 36 ऑप्शन नंबर D. ओके, रोहित 37, that is Y. Y means option number C. ओके. चला एनिबडी अगेन, पुन्हा पुन्हा झालं का रे? डन. सिटिंग अरेंजमेंट सर्क्युलर टेबलनुसार some of them are facing towards the center and some of them are facing outside the center. inside outside वाला क्वेश्चन आहे, बट कंडिशन आहे ही आहे नॉट मोर दॅन 2 persons sit adjacent to each other facing same directions. चला राव 36 ऑप्शन नंबर डी मीन्स 4. ओके, शिवाली 36 ऑप्शन नंबर डी. चला एनिबडी अगेन. शिवाली क्वेश्चन नंबर 37 ऑप्शन नंबर सी. कल्पना 36चं डी अँड 37चं सी. ओके ओके राहू 37चं ऑप्शन नंबर सी. पुन्हा कोणी राहिलंय का डील करणे? चला करूया याला अरेंजमेंट. नाइन पर्सन सीट अराउंड द सर्क्युलर टेबल. चला एक सर्क्युलर टेबल ड्रॉ करून घेऊया. अँड 9 persons हा एक असेल, इथे 2, इथे 3, इथे 4, इथे 5, 6, 7, 8, 9 पर्सन घेतले आहेत. बरं वरचं दिसतं ना? हां दिसतं. ओके 9 persons आपण घेतलेले आहेत, यांची अरेंजमेंट करणे आहे. बट कंडिशन ही दिलेली आहे की सम ऑफ देम फेसिंग टुवर्ड द सेंटर अँड सम ऑफ देम फेस आउटसाइड द सेंटर. आता यांच्यापैकी आपल्याला माहिती नाही की कोण इनसाइड आहे आणि कोण आउटसाइड आहे. फाइंड आउट करणे ॲक्च्युअली 36 ऑप्शन नंबर डी. ओके राईट. चला एक एक कंडिशन डील करतोय मी बरं का, आणि एक एक कंडिशन तुम्हाला विचारतोय तुम्ही
ती समजली असेल येस और नो करत चला. अश्विनी 37चा ऑप्शन नंबर सी. राईट. चला बघूया एक एक कंडिशन. नॉट मोर दॅन 2 पर्सन सीट्स ॲडजस्टेड टू इच अदर. ओके. फेसेस सेम डिरेक्शन. सेम डिरेक्शनला 2 पेक्षा जास्त ॲडजस्टंट नसतील बरं का. तिसरा तयार होणार नाही. ही एक मेन कंडिशन. डी सीट second to the right of y. This is second to the right of y. Y who faces inside? Y who faces inside? Y who faces inside? तर त्याला inside दाखवता येईल आपल्याला. Y who faces inside. And D seat second to the right of y. हा inside असेल तर secondला इथे मला D घेता येईल. राईट. इथे मला D घेता येईल. बट D ची डिरेक्शन अजूनही कन्फर्म नाही. राईट. नेक्स्ट M sits third to the left of P. आता M आणि P दिसत नाही बट मी इथे एक रफर करून घेत आहे. M sits कुठे गेला रे. हा सापडला. M sits third to the left of P म्हणजे हा M या P पासून थर्ड स्टँडवर असेल 1 2 आणि लेफ्ट साईडला असेल. लेफ्ट साईडला तात्पुरती अरेंजमेंट मी अशी दाखवत आहे की याच्याने डिरेक्शन शोधत आहे की फेसिंग एकाच कुठल्या साईडला. तर पीच्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानावर एम बसलेला आहे. हे आपण रेफर केलेलं आहे. नेक्स्ट काय म्हणतात. नेक्स्ट एम सीट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ पी. कारण पी आणि एम इथे माहिती नाही. ओके. क्यू सीट्स थर्ड टू द राईट ऑफ आर. आता इथे आर आणि क्यू पण आपल्याला मिळत नाही. बट क्यू सीट्स थर्ड टू द राईट ऑफ आर. आर जर इथे असेल तर 1 2 आणि 3ला क्यू असेल राईट साईडला. याच्या राईट साईडला एक रफ वर्क इथे करून घेऊया. क्यू सीट्स थर्ड टू द राईट ऑफ आर. क्यू इज अन इमिजिएट नेबर ऑफ वाय. बघा हा जो क्यू आहे हा इमिजिएट नेबर ऑफ वाय. तर इथे असायला पाहिजे क्यू किंवा इथे असायला पाहिजे क्यू. Q is an immediate neighbor of y but not the neighbor of D. But not the neighbor of D म्हणजे तो D चा नेबर असायला नको. इट मीन्स इथे हे क्लिअर होत आहे की Q इथेच असायला पाहिजे. इथे हे Q इथेच असायला पाहिजे हे क्लिअर होत आहे. आणि हा जर Q इथे असेल तर Q आणि R यांच्यामध्ये 2 सीटची गॅप आहे. 2 सीटची गॅप आहे. तर ती 2 सीटची जर मी इकडून भरून काढण्याचा प्रयत्न करेल तर इथे तर ऑलरेडी डी बसलेला आहे म्हणजे मला इथे आर घेता येणार नाही. इट मीन्स आरला मला कुठे घ्यावं लागेल 1 2. तर इथे घ्यावं लागेल मला आरला. आणि आरच्या राईट साईडला क्यू बसलेला आहे. आरच्या राईट साईडला थर्ड पोझिशनवर क्यू बसलेला आहे. तर आरची डिरेक्शन मला फाइंड आउट करता येईल ती अशी असेल की आरच्या राईट साईडला तुम्ही स्वतःला तिथे बसवा आरच्या ठिकाणी या डिरेक्शनला. तर तुमची राईट साईड 1 2 आणि थर्ड स्टँडवर क्यू घेता येईल का. मार्क करा. इथपर्यंत क्लिअर आहे का. इथपर्यंत क्लिअर आहे का. ही कंडिशन आपण टॅली केली आहे इथे. येस व्हेरी गुड. एक पॉईंट आपण क्लिअर करत जाऊ बरं का. समोर फायनल झाल्यानंतर अडचण यायला नको. येस क्लिअर आहे. चला इथपर्यंत क्लिअर आहे. बट ही कंडिशन अजूनही शिल्लक आहे एम अँड पी. बट याला आपण बघून घेऊया ही कंडिशन काय आहे. समोर कुठपर्यंत गेलो आपण वाय बट नॉट नेबर ऑफ डी मीन्स क्यूची जागा इथे कन्फर्म झाली होती आपली. 1 पर्सन सीट बिटवीन पी अँड एस. आता ॲक्च्युली पी आणि एस आपल्याला माहिती नाही बट याला पण आपण इथे रफ वर्क करून घेऊ. पी आणि एस यांच्यामध्ये 1 पर्सन आहे. आता पी राईट साईडला लेफ्ट साईडला कुठे पण असो डझंट मॅटर. बट इतकं मात्र डेफिनेटली आहे की पी आणि एस जिथे पण बसले असतील त्यांच्यामध्ये 1 पर्सनची गॅप आहे. त्याला रफ वर्क इथे टाकून देतोय मी आणि मग कुठेतरी फायनल होईलच. 1 पर्सन सीट बिटवीन पी अँड एस. एस हू इज नॉट अन इमिजिएट नेबर ऑफ आर. हा जो एस आहे हा एस हू इज नॉट ऑफ इमिजिएट नेबर ऑफ आर चा नेबर नाही. म्हणजे एस इथे पण असणार नाही आणि इथे पण असणार नाही. राईट ना. एस इथे आणि इथे बसणार नाही. हा जो एस आहे हा इथे नसेल आणि हा एस इथे पण नसेल. इमिजिएट नेबर ऑफ आर. आणि मग एस साठी जागा कोणती शिल्लक राहिली. ही जागा कन्सिडर करता येईल का. नाही. कारण पी आणि एस यांच्यामध्ये एकची गॅप असायला पाहिजे. तर पी आणि एस या दोनपैकी एक एसची जागा असायला पाहिजे आपल्याला. पी आणि एस या दोन. कारण पी आणि एस इथे बोलत आहे की यांच्यामध्ये एकच व्यक्ती बसलेला आहे. आणि समोर एक कंडिशन पुन्हा आहे बरं का की एस फेसेस टुवर्ड्स द सेंटर. तर ती कंडिशन आपण बघूया. एसला ती लागू. राईट.
तर हा आरच्या आजूबाजूला एस असायला नको. समोर काय बोलतोय 1 person sits between P and S who is not an immediate neighbor of R. D and T face the opposite direction. आता D इथे आहे आणि P कुठे आहे माहिती नाही, बट D and P अपोजिट डिरेक्शनला फेस करता आहेत. D and P अपोजिट डिरेक्शनला फेस करतात. तर ज्यावेळेस एखाद्याची डिरेक्शन मिळेल आपल्याला त्यावेळेस आपल्याला त्याला फेस करता येईल. समजा D पुढे गेला D and T. D and T आहे, सॉरी नॉट P, राईट ना. 1 person नेबर D and T, दॅट इज T, सॉरी ना, D and T अपोजिट डिरेक्शनला फेस करते. तर D and T, D माहिती आपल्याला, T अजूनही कन्फर्म नाही. फेस द अपोजिट डिरेक्शन टू इज S फेस टुवर्ड द सेंटर. पर एस फेस हा टुवर्ड द सेंटरमध्ये आहे, सेंटरला फेस करतो आहे. बट सेंटरला आपण फाइंड आउट करूया की एस ॲक्च्युली इथे किंवा इथे या दोन जागांपैकी कुठेतरी आहे, तो मिळेल टुवर्ड द सेंटर. टी इज नॉट अन इमिडिएट नेबर ऑफ आर. बघा आता इथे आता म्हणतोय की टी इज नॉट, की टी हा नॉट, इथे टी असायला नको, इथे टी असायला नको, राईट. या दोन ठिकाणी टी असणार नाही आणि इथे तर पी आणि एस असेल. इथे तर पी आणि एस असेल तर टी साठी एकच जागा तुम्हाला इथे मिळते आहे. टी साठी एकच जागा मिळते आहे, दॅट इज टी. टी ची जागा कन्फर्म आहे का? चला मार्क करा, कारण पी आणि एस तर इथे असेलच हे तर आपण या नुसार बघितले आहे, राईट. चला इथपर्यंत कन्फर्म आहे का? काही डाऊट आहे का? टी ची जागा इथे मिळालेली आहे, टी ची जागा इथे मिळालेली आहे. येस 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 येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. चला ही आता कंडिशन बघा, ही कंडिशन बघूया. ही बरं समोर काय दिलेलं आहे त्यालाही बघून घेऊया की टी इज नॉट अन इमिडिएट नेबर ऑफ पी. सी पी इज नॉट अ नेबर ऑफ वाय. बरं पी हा इथे असणार नाही, बट पी आणि एस ची जागा तर इथेच आहे, तर पी इथे असायला पाहिजे. पी इथे नसेल, इट मीन्स इथे कोण असायला पाहिजे? मग एस असायला पाहिजे, हू इज फेसिंग टुवर्ड्स द सेंटर. चला पी ची पण जागा मिळाली आहे, एस ची पण मिळालेली आहे. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? पी आणि एस ची जागा क्लिअर आहे का? मार्क करा पटकन, समोर जाऊया. यस यस प्रियंका, निकिता, अश्विनी, यस क्लिअर आहे. आता दोनच जागा शिल्लक आहेत, दोन जागा शिल्लक आहेत, तर आपल्याला या एम ची जागा काढता येईल. बघा पी तर इथे मिळालेला आहे, पी तर इथे मिळालेला आहे आणि एम त्याच्या लेफ्ट साईडला आहे. ओके ते तर काढूया, बट एक कंडिशन अशी आहे की हे दोनच्या दोन्ही एकाच दिशेला मीन्स इनसाइडला फेस करतायत. अँड कंडिशनमध्ये आपल्याला बोलतोय की नॉट मोर दॅन 2 person सीट ॲडजस्टंट टू इच अदर फेसेस सेम डिरेक्शन. इट मीन्स या दोघांची डिरेक्शन ही आहे, तर या क्यू ची डिरेक्शन आउटसाइड असायला पाहिजे आणि या डी ची डिरेक्शन आउटसाइड असायला पाहिजे, राईट ना. क्यू ची डिरेक्शन आणि या डी ची डिरेक्शन आउटसाइड असायला पाहिजे. तर दाखवून दिली आपण त्यांची डिरेक्शन आउटसाइड असेल तर त्यानंतर फायनल कंडिशन यू फेसेस अपोजिट डिरेक्शन ऑफ पी. तर यू इथे आणि इथे कुठेतरी असायला पाहिजे. बरं हा क्यू आणि डी ची डिरेक्शन क्लिअर आहे का? मार्क करून घ्या. आता बघूया आपण एम कुठे मिळेल आपल्याला. क्यू आणि डी ची डिरेक्शन क्लिअर आहे. यस 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 क्लिअर आहे, क्लिअर आहे. चला इथे बघा, इथे डी आणि टी अपोजिट डिरेक्शनला फेस करतायत. तर हा जर आउटसाइड असेल तर हा टी इनसाइड असायला पाहिजे. ठीक, डी आणि टी अपोजिट डिरेक्शनला फेस करतायत, तर डी हा आउटसाइड जर ऑलरेडी झाला आहे तर टी इनसाइड असायला पाहिजे. तर त्याची पण डिरेक्शन क्लिअर आहे, राईट ना. नेक्स्ट आता या पॉईंटवर आहे, या पॉईंटवर की एम हा पीच्या लेफ्ट साईडला थर्ड स्टँडवर बसलेला आहे. पी जर इथे असेल तर एम डेफिनेटली इथे असायला पाहिजे. एम तर इथेच असेल ना, एम इथे बसणार नाही. एम इथे कसा बसणार? तर एम तर इथेच असायला पाहिजे आणि शिल्लक असलेला जो कोणी असेल तो तिथे बसला असेल. आणि पीच्या लेफ्टला एम आहे, पीच्या लेफ्ट साईडला एम आहे, मीन्स एमच्या राईट साईडला पी आहे असं म्हणता येईल. एमच्या राईट साईडला पी आहे, मीन्स या एमला मला आउटसाइड डिरेक्शन देता येईल. एमला मला आउटसाइड डिरेक्शन देता येईल, राईट ना. चला क्लिअर आहे का इथपर्यंत? यस यस. आता कोण एक शिल्लक राहिलेलं आहे? कोण शिल्लक राहिलेलं आहे? एम पी आर क्यू सर्व आलेले आहेत. डी यू राहिलेला आहे, यू, राईट ना. यू राहिलेला आहे, यू फेसेस अपोजिट डिरेक्शन. हा यू राहिलेला आहे इथे, तर यूला इथे घेऊन घेऊ. अँड यू फेसेस अपोजिट डिरेक्शन. आणि हा जर इथे असेल तर डीच्या
पीच्या लेफ्ट साईडला, तर पीची लेफ्ट साईड कशी जनरेट होईल, तर पी हा आउटसाईड डिरेक्शनला असेल तर त्याची 1 2 3 असा बोलता येईल. आणि यू फेसेस अपोजिट डिरेक्शन ऑफ पी, तर यूची डिरेक्शन असायला पाहिजे इकडे. झाली का सर्व डिरेक्शन? अशीच आहे का तुमची झालेली तयार? झाली ना? सर्व सेटिंग तर करून टाकले, सर्वांचे डिरेक्शन्स पण काढून टाकलेले आहेत आपण. यस, प्रेरणा अशी झालेली आहे. यस, श्वेता अशी झालेली आहे. यस, सेम व्हेरी गुड. अशी झाली असेल तर क्वेश्चनचे आन्सर्स मिळतील. काय होत आहे, हाऊ मेनी पर्सन सी फेस आउटसाइड द सेंटर, आउटसाइड सेंटर. तर एम बघतोय, क्यू आहे, टी आहे आणि पी पण आहे. तर 4 आहेत, 4 4 4. तर ऑप्शन नंबर डी असायला पाहिजे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर. ऑप्शन नंबर डी, राईट ना? चला नेक्स्ट. टू अमॉंग द फॉलोइंग पर्सन 6 सेकंड टू द राईट ऑफ टीच्या राईट साईडला. बघा टी इकडे बघतोय, ओके. त्याचा राईट साईडला मीन्स 1 2 कोण असायला पाहिजे, दॅट इज वाय. ऑप्शन नंबर सी आहे का? वाय. येस वाय. व्हेरी गुड. येस, ऑल ऑफ यू वाय. चला नेक्स्ट बघा. हू अमॉंग द फॉलोइंग पर्सन सीट्स 4th टू द राईट ऑफ वाय. 4th टू द राईट ऑफ वाय हा इनसाइड डिरेक्शन आहे. 4th बघणे आहे. 1 2 3 4. 4th कोण येईल, दॅट इज यू. येस, इट मस्ट बी यू. येस यू बसलेला आहे. चला नेक्स्ट. बरं, याच्यामध्ये एक करेक्शन आहे बरं का. याच्यामध्ये हा जो ऑप्शन नंबर ई आहे ना, ई हा एम क्यू आहे बरं का. एम क्यू आहे. एम क्यू त्याला. चला 39चा आन्सर. 4 of the following 5 are alike in a certain way. Hence they are from a group. Find one that does not belong to that group. कोण असायला पाहिजे? क्लिअर दिसतोय का तो क्वेश्चन? की हे 5 ऑप्शन्स आहेत, यांच्यापैकी पेअर मध्ये कोण बसत नाही. रोहित बोलतोय डी. प्रेरणा दिसत नाही क्वेश्चन क्लिअर. चला याला थोडंसं झूम करून घेतो. ऑप्शन बघा, सरळ ऑप्शन्स होते, राईट. आणि हा याच्यामध्ये करेक्शन करून घ्या की हा जो आहे एम क्यू आहे बरं का. एम क्यू आहे. तर या 5 पेअरमध्ये एक पेअर असा आहे जो या गटात बसत नाही. अश्विनी बोलतोय 39 डी. हा डी. यस विशाखा टी डी. का काय रिजन असेल? डिरेक्शनचं रिजन असायला पाहिजे असं मला वाटतं. बघा आर आणि यू कुठे आहे? आर इनसाइड आहे, यू पण इनसाइड आहे. दोन्ही सारख्या दिशेला फेस करतायत. वाय अँड एस हे दोघेही सारख्या दिशेला फेस करतायत. पी अँड डी हे दोघे सुद्धा सारख्या डिरेक्शनला फेस करतायत. टी अँड डी, टी इनसाइड आहे अँड डी आउटसाइड आहे बरं का. तर हा असायला पाहिजे तुमचा. एम क्यू पण चेक करून घ्या. एम आउटसाइड आहे आणि क्यू पण आउटसाइड आहे. मीन्स जी पेअर दिलेली आहे ती सेम डिरेक्शनला फेस करते. बट एकच पेअर अशी आहे टी अँड डी जी सेम डिरेक्शनला फेस करत नाही. दॅट्स वाय टी अँड डी हे तुमचा आन्सर असायला पाहिजे, राईट. चला फायनली लास्ट क्वेश्चन. हाऊ मेनी पर्सन सिट बिटवीन एम अँड डी व्हेन काउंटेड टू द राईट ऑफ डी. डीचा राईट साईडने काउंट करणे आहे. मीन्स राईट साईडने मीन्स या डिरेक्शनने. तर एम पर्यंत, या एम पर्यंत किती पर्सन्स बसलेले आहेत? इट इज 1 2 3 4 पर्सन्स बसलेले आहेत. येस ऑप्शन नंबर सी. चला आय थिंक ही लास्टच क्वेश्चन होता, याच्या समोर नाही. बट क्लिअर आहे का? मार्क करून द्या सर्वचा सर्व क्वेश्चन. नॉट ओनली दिस क्वेश्चन, ऑल क्वेश्चन्स क्लिअर आहेत का? येस श्वेता. अँड ऑलमोस्ट तर तुम्हीच उत्तरे काढलेली आहेत. मला फक्त एक्सप्लेन करून देण्याची गरज पडली आहे, बाकी काहीच नाही. मीन्स तुमची तयारी चांगली सुरू आहे. आय होप सो. समोर येणाऱ्या परीक्षा पुन्हा आता SBI जी क्लर्क जी होती ना औरंगाबाद नाशिकची जी पोस्टपोन झाली होती ती 10 तारखेपासून आहेत बरं का. हॉल तिकीट जनरेट झालेले आहेत. तुमच्यापैकी कोणाचे असतील तर त्यांनी हॉल तिकीट जनरेट करून घ्या. ओके. काय बोलीस? ओके. हां उद्या कोणाकोणाचं आहे रे? RRB PO कोणाकोणाचं आहे? मार्क करा. तर तुमच्यापैकी उद्या RRB PO श्वेता आहे. पुन्हा अगेन एनीबडी? श्वेताचा पेपर आहे. RRB PO पुन्हा कोणाचा आहे? नाही.
अच्छा, अश्विनीचा पण आहे. बरं श्वेता, अश्विनी, ऑल द व्हेरी बेस्ट. बरं का, बिलकुल माइंड रिलॅक्स ठेवून पेपर सॉल्व करायचा आणि पेपरला जाण्याच्या पूर्वी काहीतरी गोड पदार्थ पिऊन किंवा खाऊन जायचं. बरं का, हां, गोड पदार्थ खाऊन. मी त्याच्या मागचं कारण सांगतोय की गोड पेपर सुरू होण्याच्या अर्ध्या पाऊण तासापूर्वी काहीतरी गोड पदार्थ खाऊन किंवा जसं गन्न्याचा ज्यूस वगैरे असतो बरं का, किंवा जे फ्रुटी वगैरे असतं, फ्रुटी कोल्ड्रिंक नाही बरं का, ती जे गोड असेल काहीतरी, किंवा चॉकलेट असतं ना, चॉकलेट डेअरी मिल्क तुम्हाला आवडत असेल का खायचं की गोड पदार्थ खाल्ल्याने तुमचं ब्लड सर्क्युलेशन हे नॉर्मल राहतं. म्हणजे धडधडाट होणार नाही, मीन्स घाबरण्याची ते आपल्याला जाणवणार नाही बरं का. किंवा दह्यामध्ये जे कंटेंट्स असतात ना ते तुमचं ब्लड सर्क्युलेशन नॉर्मल ठेवतात. म्हणजे सिली मिस्टेक्स होणार नाही तुमच्याकडून बरं का. दही आणि साखर एकदम बेस्ट वे. जे तुम्हाला पुरातन काळात आठवत असेल की दही साखर खाऊन एक्झामला जायचे, ॲक्च्युली त्याच्यामागे हेच रिझन आहे की दह्यामध्ये जे कंटेंट्स असतात ना ते तुमचं ब्लड सर्क्युलेशन नॉर्मल ठेवतात. म्हणजे सिली मिस्टेक ज्या होतात ना, टिक करायचं होतं बी बट चुकीने झालं डी, तर ते का होतं, कारण ब्लड सर्क्युलेशन एकदम फास्ट, कुणाची पण परीक्षा असली की ते ब्लड सर्क्युलेशन धडधडाट एक भीती जी तयार होते ना त्याच्यामुळे सिली मिस्टेक्स होतात. बट ते आपल्याला जाणवत नाही. बट दह्यातले जे कंटेंट्स आहेत किंवा गोड पदार्थातले कंटेंट्स तुमचं ब्लड सर्क्युलेशन नॉर्मल ठेवतं. म्हणजे ती जितकी भीती असायला पाहिजे तितकी राहत नाही, कमी असतात. त्यामुळे सिली मिस्टेक्स होत नाही बरं का. तर जाताना काहीतरी गोड पदार्थ खाऊन पिऊन जा. ओके, चला, ऑल द व्हेरी बेस्ट श्वेता अँड अश्विनी अँड ऑल ऑफ यू फॉर नेक्स्ट. तुमचे आता 10 तारखेपासून पुन्हा SBI क्लर्क त्यांची पण तयारी ठेवा. हॉल तिकीट जनरेट झालेले आहेत, पिक करून घ्या. ओके, चला ऑल ऑफ यू, पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला.